अति केल्यावर त्याची मातीच होते. एक भिकारी होता. तो नेहमी भीक मागत असे. त्याला पैशाची हाव होती. तो दिवस-रात्र भीक मागत असे. त्याला पैशाशिवाय काहीच दिसत नसे. रात्र झाली की घरी जाऊन तो पैसे मोजत. त्याच्याकडे इतके पैसे असतात की नोकरी करणाऱ्या माणसाकडे पण नसतील. त्याचे स्वतःचे चांगले घर होते. घरात सर्व सुखसोयी होत्या. स्वतःची गाडी होती. त्याची मुले मस्त आरामात राहत होती. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत असल्याने ते काहीच कामे करत नव्हते. भिकारी खूप हुशार होता. त्याने ठिकठिकाणी गाये घेऊन ठेवले होते आणि ते त्याने भाड्याने दिले होते. त्याचे पण पैसे येत होते आणि दररोजची त्याची कमाई. त्यामुळे तो बराच श्रीमंत झाला होता. एकदा असाच तो भीक मागत बसला होता. तेव्हा एक पोलीस पण भिकाऱ्याच्या वेशात तिथे भीक मागायला येतो. भिकारी खूप लालची असतो. तो पोलिसाला तिथून हाकलून देतो. त्याला एकट्याला सर्व हवं असते. त्यामुळे तो दुसऱ्या भिकाऱ्याला तिथे बसून देत नसे. पोलीस तिथून जातो, पण बऱ्याच दिवसापासून तो भिकाऱ्यावर लक्ष ठेवून असतो. भिकारी घरी जातो आणि नेहमीप्रमाणे पैसे मोजू लागतो. दुसऱ्या दिवशी त्या भिकाऱ्याच्या घरात काही माणसे येतात. ते इन्कम टॅक्सची माणसे असतात. त्यांच्या घरावर जप्ती येते. बरेचसे पैसे त्याच्या घरातून मिळतात. ती रक्कम खूप मोठी असते. त्यामुळे त्या भिकाऱ्याला अटक होते. त्याने इन्कम टॅक्स भरला नव्हता. हे सर्व अतिप्रमाणात हाव केल्यामुळे झाले होते. तात्पर्य: माणसाने आहे त्यात समाधानी असावे. अति लालच करू नये. थँक यू.